झाले, मुलांना कीबोर्ड खराब आले, मी स्वतः ॲप्लिकेशन दिलं की मला प्रॉब्लेम आले. इवन माझा पॅसेज पूर्ण होऊन तेथे एरर दाखवला, पूर्ण रेड पॅसेज दाखवला. 28 चुका असताना माझा पूर्णपणे 0 मार्क्स दाखवले गेले आणि अर्ध्या मुलांना मार्क दाखवले गेले, अर्ध्या मुलांचे दिसलेच नाही. त्यानंतर लॉग इन एका इथे जर 10 मुलं बसले, एकाने लॉग इन केलं तर प्रत्येकाचा टायमर कसं काय सुरू झाला? जर मी लॉग इन केलंच नव्हतं तर माझं त्याच्यानंतर टायमिंग सुरू व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांचा टायमिंग सगळ्यांच्या सोबत, एका मुलाने जरी लॉग इन केलं तर तो सगळ्यांचं सुरू होऊन गेला. त्यानंतर कीबोर्ड तर खराब आले, बटन एकदा दाबून राहिलं की तो तसाच, बाकीचं तुम्ही पॅसेज टाईप करा, काही नाही करा. आमचे कीबोर्ड आम्हाला अलाउ नाही केले जेव्हा त्यांना रिप्लेस केलं गेलं. मी सगळ्या मुलांचं बोलते, हा माझ्या एकटीचा प्रॉब्लेम नाही सांगता. त्यानंतर प्रिंट आउट जेव्हा आली आहे तर माझा 2 पेजचा पॅसेज झाला असताना माझा एकच पॅसेज दाखवला, तो पण अर्धवट. मी सही नाही केली, त्यांनी मला सहीसाठी फोर्स केला. माझा पॅसेज पूर्ण झाला. मी एवढा वेळ सकाळी पहिल्या शिफ्ट पासून तर आतापर्यंत टील तिथे होती. त्यांना मी ऍप्लिकेशन दिलं, कुणीही मला रिसिव्ह द्यायला तयार. थोडं समोर सर, हायकोर्टवाल्या एम्प्लॉईंना म्हटले की तुम्ही सही द्या, रिसिव्ह द्या. मागे सरका थोडं, इकडे वरती आणि मॅनेजमेंट मागे सरका थोडं, इथेच थोडं जागा. तेव्हा माझी प्रोफाईल दाखवली, तिथं माझा फोटो पण नव्हता. म्हणजे माझ्या जागी दुसरा कोणी डमी उमेदवार तिथं बसवला असू शकतो. हो सर, आता झाली जेनीसल. हे हे काय सर? मग मी बायोमेट्रिकचं सांगू लागलो, म्हणजे फ्रॉडचं सांगू लागलो ना सर मी. म्हणजे तिथं मला दुसरा कोणी आणून बसू शकतो ना. बायोमेट्रिक नाही झालं, रेटिना स्कॅन काहीच नाही झालं ना सर. म्हणजे माझं आधार कार्ड, पॅन कार्ड काहीच बघितलं नाही. मला डायरेक्ट कोणी डायरेक्ट बसून आम्हाला अकाउंट या गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी करणार काय तुम्ही? करणार काय? सर देऊन आले सर. मी आता MGM ला पेपर देऊन आलो. तिकडे बघ, बोल. काय तुमचं नाव? हर्षली सावकर बिंदारे. बरं, तुमचं काय प्रॉब्लेम आला? मी 7 महिन्याची प्रेग्नेंट आहे. मॅडम बोला बिंदास बोला. काय काम? 7 महिन्याची प्रेग्नेंट, एवढं लांबून आलो, ट्रॅव्हलिंग करायला लावलं नाही, चेअरवर बसायला लावलं नाही. 4-4 तास आम्ही प्रॅक्टिस केली चेअरवरती बसून, पाय सुजवतात. आणि इथे अशी सिस्टीम असेल तर काय उपयोग आहे? मग आमच्या एफर्टचा उपयोग काय आहे? मग मागणी काय राहते? मागणी काय, 1% केली पाहिजे एक्झाम. आणि त्यांनी आधी सांगायला पाहिजे ना, 2 दिवस आधी कळत आहे की पॅसेज स्क्रीनवरती येणार आहे. आणि आम्ही 4 महिने अशी प्रॅक्टिस केली आधी, नाही तर महिनाभर तर 15 दिवस तर आधी सांगायला हवं ना त्यांनी. त्याच्या आधी परीक्षा कशी होणार होती? हार्ड कॉपी देणार होते ते. आणि इश्यू पण होता ना काहीतरी स्क्रीनचा. स्क्रीन सगळं पुसट दिसत होतं. आणि त्यांना मी बोलली तर ते बोलले की तुम्ही जाऊन बघा, सगळ्यांच्या तसेच दिसत आहे. मग याला काय अर्थ? डॉट दिसत नव्हता, कॉमा दिसत नव्हता. तिथं ऑलरेडी पेननी स्क्रीनवरती एक्झाम झाली असे ओरखडलेलं होतं, कॉमा डॉट दिसत सुद्धा नव्हतं क्लिअर. म्हणजे पहिले हार्ड कॉपीवर तुमची एक्झाम होती, डायरेक्ट ऑनलाईन? 2 दिवस आधी कळत आहे हे. ऑफिशियल नोटिफिकेशन अजून पण काही नाही सर. आम्ही 4 महिन्यापासून तयारी करतोय एक्झाम. खर्च किती झाला यायला जायला सर? आम्ही भाड्याची गाडी करून आलो एवढ्याला. रूम घेतली तर तिथं 500-600 रुपये लागले. सर याचा खर्च कोण भागवणार? पुन्हा स्क्रीन पण छोटी दिसत होती. पण आपली मेहनत पण आहे ना. डिस्ट्रिक्ट कोर्टाने याच्या अगोदर एक्झाम घेतली होती आणि त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना कीबोर्ड प्रोव्हाइड केले होते डिस्ट्रिक्ट कोर्टाने. आणि त्यांनी कॉलेजला सांगितले होते, ह्यावेळेस प्रायव्हेट टेंडर दिले. आणि इन्स्टिट्यूट पण यांची सर्व्हिस पण खूप एवढी चांगल्या प्रकारची नाही आहे. अजिबात नाही.